तो मुलगा आहे का तो पुरुष आहे हे जाणण्याकरता काही क्वेश्चन्स विचारण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, तुझ्याकडे करेज आहे का? डू यू हॅव अ डिसिजन मेकिंग? असा मुलगा ज्याला रिस्पॉन्सिबिलिटीचा आर पण माहिती नाही आहे, तो मुलगा तुम्हाला अशा प्रकारे ट्रीट करतो इमॅच्युअर्ड वेनी, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टींमध्ये लीड घ्यावा लागतो. 1 दिवस, 2 दिवस, 4 वेळा, 5 वेळा तो ॲक्टिंग करू शकतो, प्रिटेंड करू शकतो, पण नेक्स्ट टाइम नाही. तो तुम्हाला जेव्हा मॅरेजबद्दल विचारतोय तेव्हा तो तेवढा कमिटेड आहे का हे तपासून घेणं गरजेचं नाही वाटत? हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी. चार चौघात बोलूया या आपल्या पॉडकास्टचा आजचा हा नवीन एपिसोड. आणि ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी चार चौघात बोलूया या पॉडकास्टमध्ये आपण खरं तर असे विषय डिस्कस करतो ज्या विषयावर ओपनली चर्चा व्हायला हवी, पण आपण हे विषय एकतर त्या विषयांबद्दल कुजबूज करत बसतो, म्हणजे त्या विषयावर बोलायला लाजतो किंवा घाबरतो, पण त्या विषयांवर खरं तर बोललं गेलं पाहिजे. आणि आजचा आपला विषय आहे, आर यू डेटिंग अ मॅन ऑर अ बॉय? म्हणजे खूप तसं बघायला गेलं तर कन्फ्युजिंग असा विषय आहे, पण हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी माझ्यासोबत आहेत लीना परांजपे मॅम. मॅम, वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू. त्या इंडियाच्या फर्स्ट मिलेनियर मॅरेज एज्युकेटर आहेत आणि रिलेशनशिप कोच आहेत, आणि कॅनडामधून त्यांनी या सर्वांवर रिसर्चसुद्धा केलेली आहे. सो वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू. ओके मॅम, जसं मी आधी म्हणाले, विषय थोडासा कन्फ्युजिंग आहे आणि तुम्हीच ते कन्फ्युजन दूर करणार आहात की कसं ओळखायचं की आपण ज्या मुलाच्या प्रेमात आहोत, इज ही अ बॉय ऑर अ मॅन, की रिअल मॅन आहे की नाही, कसं ओळखायचं? ओके, सो जेव्हा तुम्ही डेट करताय एका मुलाबरोबर का पुरुषाबरोबर, ते तुम्हाला डिसाईड करायला सोपं जावं ह्यासाठी एक खूप सोपं टेक्निक आहे आपल्याकडे. म्हणजे असं होतं आहे की जेव्हा तुम्ही डेट करताय तेव्हा तो तुम्हाला खूप किडिश वेनी किंवा इमॅच्युअर्ड वेनी ट्रीट नाही करत आहे. नंबर 1 थिंग इज, अँड ही इज नॉट ब्रिंगिंग आउट or compelling you to bring out your masculinity. Take that down. Let me just tell you again. He is not compelling you or bringing out your masculinity. कारण तुम्ही जितक्या फेमिनाईन राहाल, that is what the beauty is, right? Opposites attract to feminine and masculine. That's what is going to attract. असा मुलगा जो ज्याला रिस्पॉन्सिबिलिटीचा आर पण माहिती नाही आहे, तो मुलगा तुम्हाला अशा प्रकारे ट्रीट करतो इमॅच्युअर्ड वेनी, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टींमध्ये लीड घ्यावा लागतो. ओके, जेव्हा तुम्ही लीड घ्यायला लागता, बिईंग अ वुमन, असं नाही की तुम्ही लीड नाही घेऊ शकत, डेफिनेटली घेऊ शकता. डेटिंगमध्ये इट्स अ म्युच्युअल लीड, पण जेव्हा तुम्ही लीड घेऊन त्याची नेक्स्ट लेवल की रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायला लागताय, आणि ती शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. यू आर द ओनली वन हू इज वर्किंग इन द रिलेशन. येस, यू आर द ओनली वन हू इज टेकिंग द इनिशिएटिव्ह, हू इज टेकिंग अ ग्रेप, हू इज टेकिंग द चार्ज. मग त्यामध्ये तो बॉय का मॅन हा प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं आहे. दिस इज अ फर्स्ट रेड लाईक रेड फ्लॅग. ही इज नॉट अ रिअल मॅन. येस. एक प्रश्न, म्हणजे हे मी बऱ्याचदा पाहिलंय म्हणून सारखा मला विचारावं असं वाटतं की हल्ली केस वर करणारे किंवा केस कलर करणारी मुलं आणि जे एक टाईट जीन्स घालतात जी वर केलेली असते आणि रस्त्यावर रील्स बनवणं वगैरे, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी अ जजमेंटल अबाउट देअर, म्हणजे जे कपडे आहेत किंवा त्याबद्दल जजमेंटल नाही व्हायचंय, पण त्या मुलांचे लाईफमध्ये काही गोल्स नाही आहेत किंवा काही ॲम्बिशन्स नाही आहेत किंवा त्यांना लाईफमध्ये काही करायचं नाही आहे किंवा करिअरकडे त्यांचा फोकस नाही आहे, अशा मुलांना मुली अट्रॅक्ट होतात आणि खूप चांगल्या चांगल्या घरातल्या मुली अट्रॅक्ट होतात. म्हणजे त्यांना फ्युचरबद्दलचं ते टेन्शन येत नाही की बाबा हा मुलगा तसं काही करत नाही आहे आयुष्यामध्ये की मी त्याच्यासोबत राहिलं पाहिजे किंवा आमचं लग्न झालं पाहिजे, पण त्या तरीही अट्रॅक्ट होतात. त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट, आपण हे जज नको करूया की केसचे स्पाइक्स आले
झालेत किंवा तो फिजिकली खूप ऑब्व्हियसली अट्रॅक्टिव्ह इट्स नॉट अबाउट म्हणजे तुम्ही कसे कपडे घालता किंवा कसे राहता, इट्स अप टू यू. Exactly. बट देन यू शुड हॅव ॲटलिस्ट करिअर बद्दल काही गोल्स असणं किंवा नक्की. काही स्वप्न असणं नक्की. किंवा पालकांवर डिपेंडेंट न राहणं असं. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या बिहेवियरमधनं कळतात आणि हे आपल्याला 1-2 डेटमध्ये नाही कळणार आहे. अगदी. सो डू नॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर. अगदी. सो सेम वे जर का बाहेरून तुम्हाला तो खूप जास्त असा अल्फा मॅन वाटत असेल तर त्या अल्फा मॅनला तशाच एनर्जीने तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज आहे, ना की फॉलो करायची गरज आहे. सो इफ यू फॉलो दिस मॅन व्हेरी ब्लाइंडली तुम्ही अडखळणार आहात, तुम्हाला त्यामध्ये त्रास होणार आहे आणि तुम्हीच कन्फ्युजनमध्ये जाऊन स्वतःला हार्म करणार आहात. राईट. सो हे करण्याच्या ऐवजी start understanding and asking the questions regarding the intelligence, regarding the practical things, regarding the monetary things. ओके, द मटेरियलिस्टिक थिंग्स काय आहे, कुठे जॉब करतोस किंवा तू कशा प्रकारे तुझं काही सेव्हिंग केलेलं आहेस किंवा तू कुठली पुस्तकं वाचतोस किंवा तुला काय तुझ्या हॉबीज आहेत, तू कशा प्रकारे घरातले प्रॉब्लेम्स काही आले तर डील करतोस, हाऊ मेनी फॅमिली मेंबर्स डू यू हॅव, दीज आर व्हेरी प्रॅक्टिकल थिंग्स. राईट. तर ह्या गोष्टींना डील करताना किंवा ह्यांचे जे काही त्याची उत्तरं मिळतील त्यावरनं तुम्हाला त्याचा ॲटलिस्ट बेसिक अप्रोच कळेल की तो खूप किडिश वेनी उत्तरं देतोय का तो खूप कंपोज्ड वेनी उत्तरं देतोय. अगदी. कारण 1 दिवस 2 दिवस 4 वेळा 5 वेळा तो ऍक्टिंग करू शकतो, प्रिटेंड करू शकतो, पण नेक्स्ट टाइम नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे स्वतःचं लिमिट सेट करायचं आहे की मी 5 वेळा ओके मला हे सिग्नल येत आहेत तरी पण मी काही ॲक्शन नाही घेतली. मग 6व्यांदा तुम्हाला ही इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे. बॉस, आय नीड टू स्टॉप डेटिंग धिस पर्सन, or rather I need to stop dating this boy. I need to reject a date. आणि हे खूप मोठं भक्कम पाऊल आहे. कारण रिजेक्शन सहजासहजी नाही होत. ॲक्सेप्टन्समध्ये जातात आणि रिजेक्ट करणं म्हणजे त्याला दुखावणं आणि तो डिसरिस्पेक्ट करणं किंवा त्याचा अपमान करणं किंवा ती चूक आहे असं मानणं आणि स्वतः इनिशिएटिव्ह न घेणं, असं कुठेतरी मग त्या टॉक्सिसिटीमध्ये कन्वर्ट होतं. करेक्ट. करेक्ट. कुठेतरी आपण काय डिझर्व करतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. येस येस येस. कारण हे डिझर्व तुम्ही करताय की नाही हे फक्त तुम्हाला माहिती आहे. सो तिथेच ते तुम्हाला जे काही अडथळे दिसत आहेत त्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करणं गरजेचं असं मला वाटतं. सो बॉय आणि मॅन मधला फरक पहिला तुम्हाला डेटिंगमध्येच कळेल. दॅट इज व्हॉट इट इज. मला वाटतं बऱ्याचदा बेजबाबदार असतात मुलं खूप जास्त. की एक उदाहरण देते की माझ्या शेजारी नवरा बायको राहतात. सो त्यांचं कसं आहे की दोघंही जॉबला जातात, चांगल्या ठिकाणी जॉब करतात. ऑब्व्हियसली सकाळी ती स्वयंपाक बनवते, सगळं करते, घरातलं काम करते, दोघं जॉबला जातात, रिटर्न येतात, त्याच्यानंतर पुन्हा ती घरातलं सगळं काम करते, आवरावर करते. त्याच्यानंतर ती फक्त त्याला एकदा असं म्हणाली की अरे लाईट बिल भर ना, लाईट बिल भरायचं बाकी आहे. बरं आता लाईट बिल भरण्यासाठी बाहेर जाणं वगैरे बंद झालंय, तुम्ही फोन घेऊ शकता, डिरेक्टली लाईट बिल भरू शकता. पण तो व्हिडिओ गेम प्ले करतोय आणि ही इज लाईक मी नाही करणार, तू बसलाय मस्त आरामात सोफ्यावर. म्हणजे आता हे खूप खूप छोटं उदाहरण आहे, खूप लहान गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर. पण अगेन म्हणजे ती कामात आहे, ती थकलेली आहे, अशा वेळेस एक लाईट बिल सारखी साधी गोष्ट तू भरू शकत नाही. मग अगेन जेव्हा डॉक्युमेंटेशनचं येत आहे, पासपोर्ट अप्लाय करणं आहे किंवा काहीतरी साईट ओपन करून कुठेतरी कोणता तरी फॉर्म भरणे, ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. पण आजकाल त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे बायकोवरती डिपेंड राहतात. म्हणजे ती जबाबदारी त्यांना घ्यायची नसते, छोट्या छोट्या जबाबदारी सुद्धा तिला घ्याव्या लागतात. सो बेजबाबदार असणं सुद्धा एक काइंड ऑफ अ रेड फ्लॅग, मला वाटतं खूप मोठा रेड फ्लॅग असू शकतो. नक्की. पण ह्याची भनक किंवा ह्याची एक आपण म्हणू प्रोॲक्टिव्ह स्टेप अशी आहे की लग्न करायच्या आधी हे जाणणं गरजेचं आहे ना. यू आर जस्ट प्रिपेअर्ड फॉर युअर वेडिंग, यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर युअर मॅरेज. And if you're not prepared for your marriage, how can you just get married? Because he's asking you, will you marry me? He's not asking you, will you wed me? There is a vast difference in this. कारण तो तुम्हाला जेव्हा मॅरेज बद्दल विचारतोय तेव्हा तो तेवढा कमिटेड आहे का हे तपासून घेणं गरजेचं नाही वाटत. पण कशा प्रकारे? कारण की लग्नाच्या आधी मे बी दे कॅन प्रिटेंड. येस, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. लग्नाच्या आधी एखादा प्रिटेंड करणारा जरी मुलगा असेल, आपण म्हणूया मुलगा पुरुष नाही, मुलगा असेल, तर ह्या मुलाला म्हणजे तो मुलगा आहे का तो पुरुष आहे हे जाणण्याकरता काही क्वेश्चन्स विचारण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, तुझ्याकडे करेज आहे का?
डू यू हॅव अ डिसिजन मेकिंग, तू स्वतः करता किती निर्णय घेतोस आयुष्यामध्ये, हे फार मोठा प्रश्न आहे. आणि देन हाऊ आर यू, यु नो हाऊ मच आर यू अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युअर पेरेंट्स, हे जाणणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण मुलगी त्याच्या घरी जाते, आता ढोबळ अंदाजाने तरी म्हणूया आपण आता, की भले त्यांनी नाव चेंज करणं बंद केलं असेल मुलींनी, पण मुली त्याच्या घरी जाती, राहायला जाणार आहे. सो नात्याला जस्टिस त्याला द्यायचं आहे आधी, कारण ते त्याचं घर आहे, पेरेंट्स त्याचे आहेत, त्याच्यामुळे ते त्याला खूप सहजपणे समजू शकतात. चिडला जरी तो तरी ते त्याला माफ करू शकतात. तिला माफ करण्याची तेवढा त्यांची ॲक्सेप्टन्स लेवल आहे का, हे आपल्याला आत्ता माहिती नाही आहे, राईट. सो त्यामध्ये हे जे स्किल्स आहेत हे त्या मुलामध्ये, रादर त्या पुरुषामध्ये असण्याची, माझा मॅन आहे ना तो, तर त्या मॅनमध्ये असण्याची गरज आहे. प्लीज, दीज आर द 3 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. करेज, कॉन्फिडन्स अँड डिसिजन मेकिंग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. आणि 4th मुद्दा डिसिजन मेकिंगशी रिलेटेड येतो की आर यू अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ युअर पेरेंट्स. दॅट शोज वेदर आर यू अ ममाज बॉय ऑर आर यू अ मॅन. बरोबर, करेक्ट. एक स्टोरी सांगू शकते इथे मी. म्हणजे एक IBM मध्ये नोकरी करणारा मुलगा फॉरेन मध्ये काम करतोय, जॉब करतोय, खूप छान, म्हणून मुलीचं स्थळ त्यांनी सुचवलं आणि त्यांनी होई म्हटलं, म्हणून मुलीचं लग्नही करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर मुलगी अमेरिकेला गेली. गेल्यानंतर समाव एक 15-17 दिवसांमध्ये, 20 दिवसांमध्ये त्याची आई पण तिथे गेली. ठीक आहे. आता हे काय एवढं त्यांना कळलं नाही, कारण हनीमून वगैरे त्यांनी काही डिझाईनच केला नव्हता. शी जस्ट वेंट. खूप असं अरेंज मॅरेज झालं. मराठी मुलगी, अरेंज मॅरेज झालेलं होतं. आणि गेल्यानंतर जे काही आहे कॅज्युअल त्यांच्यामध्ये, आय वुड से इन्फॉर्मल होण्याची ते प्रयत्न करत होते एक दुसऱ्यांबरोबर, नातं बिल्ड करण्याकरता म्हणूया आपण. त्यानंतर त्याची आई आली. ठीक आहे, तिला बिहेवियरमध्ये काही चेंजेस जाणवले आईच्या. खूप जास्त पॉझेसिव्ह होती, किंवा हा खूप जास्त तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायचा, असं तसं वगैरे. आता हे झाल्यानंतर एक संध्याकाळी एक साधारण 5-5:30 वाजता असेल किंवा काय, त्या मुलीला बेडरूममधनं पाण्याचा आवाज आला. बरं. आता पाण्याचा आवाज आला म्हणून ती बेडरूममध्ये गेली, त्यांच्या बेडरूममध्ये सो कॉल्ड. जेव्हा ती गेली तेव्हा तिला कळलं की बाथरूमचा दरवाजा कलता उभा आहे, कलता म्हणजे उघडा आहे. अँड व्हेन शी जस्ट पीप्ड इन, व्हॉट शी सॉ, यू नो, त्याची आई त्याला आंघोळ घालत होती. वय वर्ष त्याचं 34, या मुलीचं वय 30. ओ शिट. ओके. आय मीन, म्हणजे काय, किती मोठा शॉक आहे, किती शॅटर झालं असेल तिचं लाईफ. म्हणजे आधी तुम्ही लग्नाच्या सगळं चेक केलं, चेक बॉक्सेसला टिकमार्क केल्यात, इमोशनल कम्पॅटेबिलिटीचं काय, तो मुलगा किती अंडरस्टँड आणि ऍक्सेप्ट करतोय आपल्याला हे जाणण्याची गरज नाही वाटली. तिथेच तुम्हाला कळलं असतं की हा मुलगा काही डिसिजनच घेऊ शकत नाहीये त्याच्या लाईफचा, किंवा याचा कॉन्फिडन्स लॅक करतोय पर्सनल रिलेशनशिपमध्ये. म्हणते अभ्यासामध्ये आणि अकॅडमिक्समध्ये सगळंच छान आहे ग, पण पर्सनल रिलेशनशिप, नातं बिल्ड करणं म्हणजे इट्स नॉट अ क्विक फिक्स, राईट. सो तिथे कुठेतरी त्याचा कॉन्फिडन्स जळतोय, तो बोलताना अडखळतोय, असं काहीतरी ॲटलिस्ट टाइम स्पेंड करण्याची गरज आहे ना. पण असं कुठेतरी आहे का की रिअल मॅन ओळखण्यासाठी यू शुड बी अ वुमन आधी. मग जर तुम्ही जर गर्ल आहात, तुम्हाला ते प्रश्न तरी विचारता आले पाहिजेत, किंवा तुम्हाला ते रेड फ्लॅग दिसले तरी पाहिजे. नक्की, पण त्यासाठी तुम्ही वुमन बनणं हे फार गरजेचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंटली. आता ह्या मुलीचीही हीच केस झाली. ती वुमन होती, पण स्टील शी वॉज, ती अनभिज्ञ होती की हे सगळं कसं विचारायचंय. त्याच्यामुळे शी डिड नॉट टेक अ लीड, लेट शी अलाउड हर पेरेंट्स टू टेक द लीड. कारण अगेन अरेंज मॅरेज वगैरे, आणि त्यांना सगळं वरवर सगळं छानच दिसलं, भारी भक्कम पगार, राहणारा अमेरिकेला, सगळं काय इतकं व्यवस्थित सगळं आहे, काहीच त्यांना त्यातल्या त्रुटी दिसल्या नाही. पण जेस्चर्समधनं, बिहेवियरमधनं या त्रुटी दिसतात, या कळतात, हे जाणण्याची गरज आहे. माइंडफुल आणि प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. आधी पहिले तुम्ही एखादी वस्तू घेताना तुम्ही एवढं चाचपडता, एवढी तावून सुलाखून तुम्ही ती बघता सगळं, किंवा तुम्ही तपासून बघता, तर मग नातं तपासून बघायला काय प्रॉब्लेम आहे. आणि ते बघताना मग तुम्हाला ते कळेलच नक्की की हा मॅन आहे का हा बॉय आहे म्हणून. शेवटी तिने मग ते कोड लँग्वेजमध्ये तिच्या आईला फोन जेव्हा येत होता, कारण तिच्याकडे सिम कार्ड पण नव्हतं इंडियन, CCTV कॅमेरा होते आतमध्ये आणि बाहेर, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हे सोल्युशन नाहीये, हा ट्रॅकर झाला ना.
मग तुम्ही ट्रॅक करायला बायकोला आणलंय किंवा तुम्ही ट्रॅक करण्याकरता टेक्नॉलॉजी यूज करताय, नॉट टू रिझॉल्व द थिंग्स ऑर बिल्ड द थिंग. दिस इज व्हॉट अ मिसयूज इज. दॅट्स व्हॉट आय फील. देन शी केम बॅक. तिचं एक मार्चमध्ये का फेब्रुवारीत लग्न झालेलं, जूनमध्ये ती रिटर्न आली आणि ती मला जुलैमध्ये भेटली माझ्या ऑफिसमध्ये ठाण्याच्या. आणि तिथून मग पुढे मग तिने ते डिवोर्स वगैरे घेतला, ते ती प्रोसिजर झाली. सो आय हेल्प हर टू कम आउट ऑफ इट. फार त्रास नाही झाला कारण का नातंच अगदी फार 2-3 महिन्याचंच होतं म्हणजे. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तिला हेल्प झाली. पण एक स्कार आला ना डिवोर्सी म्हणून, ऑब्विसली जो लाईफ लॉंग जाणार. लाईफ लॉंग आहे तो गोष्ट. सो मॅन और बॉयमध्ये फार इम्पॉर्टंट आहे की आजची मुलं प्लीज अंडरस्टँड, आजचे मुलगे आणि पुरुष हे जास्त इमोशनल आहेत बायकांपेक्षा. प्लीज अंडरस्टँड इट. इट्स ग्लोबली आय एम टॉकिंग अबाउट. They are more emotional than the women, so they have the tendency not to express so much. त्यामुळे त्यांच्यातला हा इमोशनल वीकनेस म्हण किंवा त्यांच्यामधला हा भावुकपणा म्हण हा जाणण्याची गरज आहे तुम्हाला. दॅट डझंट मेक हिम अ वीक पर्सन, दॅट डज नॉट मेक हिम अ बॉय, बट ही इज एक्सप्रेसिव्ह, बट ही इज जस्ट नॉट एबल टू डील द रिलेशनशिप. त्याच्याकडे नाही येते. पण जेव्हा तुम्हाला कळतंय की तो तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतोय, तो तुमच्याबरोबर तुम्हाला सिक्युअर्ड करतोय, ही इज गिव्हिंग यू अ हग, ही इज कडलिंग यू, ही इज रिलीजिंग दॅट ऑक्सिटॉसिन, दॅट लव्ह हार्मोन, ही इज मेकिंग यू फील कम्फर्टेबल, ही इज अ मॅन. नो अदर मॅन ऑन दिस प्लॅनेट विल अलाउ अ वुमन टू ब्रिंग हर मॅस्क्युलॅनिटी. नेव्हर एव्हर. कारण कुठलाही पुरुष हे काम करणार नाही. कुणालाच वाटत नाही की आपल्या बाईनी पुरुषी बनावं. नक्कीच नाही. दे विल डेफिनेटली टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट. पण जेव्हा ती गोष्ट, ह्या गोष्टी लॅकिंग असतात आणि ते पेरेंट्सना जास्त महत्त्व देत आहेत, स्वतःचं डिसिजन मेकिंग त्यांना घेता येत नाही, कॉन्फिडन्स लेवल नाही आहे, तिथे हे लोक कुठेतरी ट्रॅकवर जातात, म्हणजे ट्रॅक सोडतात, डिरेल होतात आणि मग आपल्याच बायकोवरती किंवा आपल्याच पार्टनरवरती ताशेरे मारत जातात, विच मेक्स अ सॅड, विच मेक्स अ डिसहार्टन्ड. अँड मग अशा वल्नरेबल बाईला कळत नाही की मी काय करावं. दॅट टर्न्स इन टू ब्रिंग्स आउट हर मॅस्क्युलॅनिटी. बरोबर, अगदी असं मला वाटतं. हो, जसं तुम्ही म्हणालात की इतक्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात हे ओळखायला की हा पुरुष आहे की फक्त मुलगा. कम्युनिकेशन, मला वाटतं आपण नेहमी म्हणतो कम्युनिकेशन इज द की. जर तुमचा पार्टनर कम्युनिकेशन मधून पळ काढत असेल, म्हणजे कोणतं डिस्कशन करायचंय, काही मुद्द्यांवर बोलायचंय, त्यावेळेस त्याला ते डिस्कशन करायचंच नाहीये, अगेन इट्स अ रेड फ्लॅग. इट इज अ रेड फ्लॅग, बट दॅट डझंट अगेन मेक हिम अ बॉय ऑर अ मॅन. आय एम सॉरी. कारण ह्याच्यातनं तो बॉय आहे का मॅन हे नाही दिसणार. असे कितीतरी मेन आहेत सो कॉल की जे इंट्रोवर्ट आहेत, ज्यांना बोलणं नाही जमत, ज्यांना बोलणं माहिती नाहीये, ज्यांनी त्यांच्या पेरेंट्सच्या पॅटर्नमध्ये कधी इतकं ओपन कम्युनिकेशन बघितलं नाहीये, ज्यांच्या घरामध्ये एवढा ओपनली टॉक नाही होत. सो अशा गोष्टी होत असताना हा मुलगा किंवा हा पुरुष कसं काय तुमच्याशी कम्युनिकेट करणार. सो यू नीड टू अंडरस्टँड द रूट इश्यू ऑफ इट, की तो का नाही बोलत आहे किंवा तो एक्सप्रेस का नाही होत आहे. मे बी त्याचा पर्सनल फिअर, इन्सिक्युरिटी असू शकेल, त्याचे रिलेशनशिप मधले काही प्रॉब्लेम्स असू शकतात. अरे मी एक क्लायंट आता असा करतेय, म्हणजे जो माझ्याशी कनेक्टेड आहे, ज्याची सेशन चालू आहेत, जो गेले 9 वर्ष 10 वर्ष लग्न झालेलं आहे. नीट आहे का, 9 ते 10 वर्ष लग्न झालेलं आहे. लास्ट 5 years देर इज नो सेक्स इन दॅम, देर इज नो फिजिकल इंटिमसी, दे डू नॉट हॅव अ किड. नाव दे वॉन्ट, कारण पेरेंट्स आणि सोसायटी प्रेशर करते. लग्न लवकर झालं त्यांचं वयाच्या, पण त्याच्या आधीची त्याचं जे एक्स पार्टनर होती त्या गिल्टमधनंच तो बाहेर नाही आलाय. आणि ह्यात त्यांनी या 9 वर्ष या रिलेशनशिपला जस्टिसच नाही देऊ शकलाय तो, कारण ते बोलतच नाहीत एकमेकांशी. नाव दिस लास्ट वीक असं झालं की ते ब्रेक थ्रू सेशन झालं की ज्यामध्ये ॲटलिस्ट तो हे करू शकला की मी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो लीना मॅम आणि मी ह्याच्यावर काम करतो. सो दॅट इज हाऊ ही इज वर्किंग ऑन इट. किती वर्ष, तो स्वतः जवळजवळ 33 वर्षाचा आहे. किती वर्षात 9 वर्ष तर लग्नालाच झाली, म्हणजे लवकर लग्न झालेलं त्याचं, 21व्या का 22व्या वर्षी असेल. आणि त्याच्यामध्ये त्याच्या आधीच्या पार्टनरचा जो गिल्ट आहे, कारण तिथे तो काही चुका झाल्या त्याच्याकडनं, त्यांनी काही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही, तिला जज केलं, तर ह्याच्या गिल्टमधनं तो बाहेरच नाही आला. तर तो काय बायकोला कौतुक करणार आणि तिच्याबरोबर लाईफ हे करणार.
आता जेव्हा किड्स करता मुलांकरता त्याच्यावर प्रेशर येतं तेव्हा ही स्टार्टेड सर्चिंग. त्याला माझा नंबर कुठून मिळाला, ही रिच्ड आउट टू मी, वी स्टार्टेड वर्किंग अँड नाव ही हॅज गॉट अ ब्रेक थ्रू, ही विल गो अहेड. सुपर दॅट इज हाऊ इट. सो नाईस. सो ह्यातनं तो बॉय होता का नव्हता, ही इज अ मॅन ओनली, पण त्याचा काहीतरी वीकनेस आहे, रूट इश्यू पण समजण्याची गरज आहे. डायरेक्ट जज नका करू की तो बॉय आहे किंवा मॅन आहे. करेक्ट, अग्री. बरं, एक मूवीचा रेफरन्स घेते की बद्री की दुल्हनिया मूवी. सो मोस्टली गावच्या ठिकाणी म्हणा किंवा बऱ्याचदा शहरात पण असं होतं की मुलीचं लग्न हे एका श्रीमंत घरी करून दिलं जातं, पण तो मुलगा एक्झॅक्टली काय करतोय, म्हणजे तो फायनान्शियली किती सिक्युअर आहे ते बघितलं जात नाही. श्रीमंत घरी दिलाय किंवा कोणतरी गावातल्या बाबा खूप मोठं घराणं आहे तिथे लग्न करून दिले. सो त्या मूवीमध्ये बरोबर ते तसाच रेफरन्स घेतलेला आहे की आलिया करिअर ओरिएंटेड मुलगी आहे, तिला लाईफमध्ये सक्सेस व्हायचंय, तिचे काही स्वप्न आहेत. वेरॅज वरून इथे असं आहे की त्याच्या घरी सगळी श्रीमंती वगैरे, पण त्याचे काही स्वप्न नाहीयेत किंवा त्याला काहीच करायचं नाहीये लाईफमध्ये, पण तो खरा प्रेमात आहे, तो प्रेम करतोय तिच्यावर. मग अशा रिलेशनशिपमध्ये जर कोणती मुलगी जात असेल तर तिने जावं नाही जावं की तिने त्याच्यावरती वर्कआउट करावं? तिने त्यावरती वर्कआउट करू शकते ती, कारण तिला कळतंय की बॉटम लेवलवरती प्रेम आहे, खरं प्रेम आहे. राईट, मी अनकंडिशनल नाही म्हणणार कारण इट्स अ व्हेरी हेवी टर्म, पण प्रेम आहे तर प्रेम आहे तर ॲटलिस्ट शी कॅन हेल्प हिम टू कम आउट ऑफ द सिच्युएशन. बरोबर, ती फार महत्वाची गोष्ट ठरेल. राईट, हाऊ टू हेल्प. आता त्याला हेल्प करण्याकरता किंवा त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याकरता शी नीड टू आस्क हिम सो मेनी क्वेश्चन्स अबाउट की हे कशामुळे झालंय, की मे बी हे ओव्हर पॅम्परिंग मुळे होऊ शकतं किंवा तुला कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वेळ नाही आली म्हणून तुझे खांदे बळकट नाहीत म्हणून होऊ शकतं. पण ह्याकरता आता ही आपली फॅमिली आहे. आता तू म्हणशील की हा अलर्टनेस तिने का द्यावा, पण झालं ना, आता झालं, लग्न झालं किंवा मे बी लग्नाच्या आधी तुम्हाला हे जर कळतंय तर यू हॅव मल्टिपल अपॉर्च्युनिटीज की ज्यामध्ये तुम्ही हा अवेअरनेस आणू शकाल नात्यामध्ये, आणि हे आधी आणणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी थोडं लीड घेऊन. येस, शी डझंट हॅव टू बिकम अ मदर, बट शी कॅन बी अ गुड पार्टनर हू विल टेक द इनिशिएटिव्ह ॲटलीस्ट टू हेल्प हिम कम आउट ऑफ द सिच्युएशन, ज्यातनं मदत होऊ शकते. अग्री. बरं, बऱ्याचदा असं होतं की पार्टनर सक्सेसफुल असेल, म्हणजे जर मुलगी आहे किंवा महिला मोस्टली जर सक्सेसफुल आहे, माझी बायको रिलेशनशिपमध्ये खूप सक्सेसफुल झाली आहे पण मी तेवढा सक्सेसफुल झालो नाहीये, तर कुठेतरी इन्सिक्युअर फील होतं किंवा मोस्टली असं सांगितलं जातं की तू सोडून दे जॉब ना, काही गरज नाही आपल्याला तुझ्या जॉबची, कारण ती सक्सेस झाली हेच मुळात सहन होत नाही आपल्याला. सो इज इट नॉर्मल टू फील लाईक दॅट वे? नो, जेलसी हा पार्ट आहे. जेलस फील होणं एका काळाकरता हे ऍक्च्युली हे प्रॅक्टिकॅलिटी किंवा ही रियालिटी आहे, पण म्हणजे ते हेल्दी आहे का? डेफिनेटली नॉट. त्यामुळे तुमचा पार्टनरची सोच काय आहे हे फार मॅटर करतं. नुसतंच लाईफस्टाईल नाही मॅटर करत आहे, तो माइंडसेट सुद्धा मॅटर करतो. आणि त्यामधनं तुम्हाला काही गोष्टी कळू शकतात की ह्याचा बघण्याचा अप्रोच काय आहे, ह्याचं नॉलेज किती आहे, हा कशा प्रकारे एखादी सिच्युएशन डील करतोय, हा मला किती सपोर्ट करू शकतो. आपण अगदी मेन सेंट्रिक बोलतोय म्हणून मी म्हणते, असा मुलांचाही प्रॉब्लेम आहे मुलींकरता, पण आता आपण फक्त मॅन आणि बॉय बद्दल बोलतोय. सो ह्याच्यामध्ये असं खूप जास्त प्रश्न विचारणं, क्लॅरिटी ठेवणं, कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करणं, आणि जर नाही पडत आहे तर ते रिलेशनमधनं बाहेर येणं हा कधीही शहाणपणा ठरेल. बरोबर, कारण इतकं तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करत तुम्ही आगीतून फुफाट्यात जाणार आहात. आताच्या तुमच्या ब्रेकअपमधनं तुम्ही गेला असाल आणि तुम्हाला वाटतंय लग्न करून आई वडील म्हणतायत की हे सगळं फिक्स होऊ शकेल किंवा तुझी आत्ताची ही फेज आहे, हे लग्न झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, असं नाही होत आजकाल. हा पहिला रियालिटी चेक समजून घ्या, असं मला वाटतं. बरं, मुलं कोणत्या प्रकारच्या मुलींकडे अट्रॅक्ट होतात आणि मॅन म्हणजे पुरुष कोणत्या प्रकारच्या मुलींकडे अट्रॅक्ट होतात? आता जेव्हा तुम्ही एखादा मॅन म्हणताय तो त्याच्यामध्ये ऍक्च्युअली मॅस्क्युलॅनिटी आहे. मॅस्क्युलॅनिटी इज नॉट अबाउट रिप्रोड्युसिंग युअर ओन गोईंग इन दॅट वे. मॅस्क्युलॅनिटी इटसेल्फ इज अ व्हेरी हेवी टर्म. तो भक्कमपणा आहे, राईट. त्याच्यामध्ये सपोर्ट देण्याची वृत्ती आहे, नुसतंच घेण्याची नाही आहे. बिकॉज गिव्ह अँड टेक ही पॉलिसी आहे ना, टेक अँड गिव्ह ही पॉलिसी नाही आहे. सो ही इज मच ऑफ अ गिव्हर. इट्स नॉट दॅट की समोर एखादी गोल्ड डिगर आहे का हेही न जाणण्याची त्याची कपॅसिटी, असा नाही आहे तो. त्याच्यामुळे तो खूप सजग आहे, तो कंपोज्ड आहे, तो पेशंट आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्या चुका होऊ शकतात पण ते ॲडमिट करायचं त्याच्याकडे करेज आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जस्ट टू हॅव द करेज
की टू ॲक्सेप्ट द मिस्टेक, टू ॲडमिट द मिस्टेक आणि नॉट टू रिपीट द सेम मिस्टेक. अगदी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे बॉईज आहेत इट्स अबाउट मोर इमॅच्युरिटी. बाहेरचं जजिंग अ बुक बाय इट्स कव्हर, राईट. सो ज्यामध्ये बाहेरून बघून अच्छा तिचं मटेरियलिस्टिक वेमध्ये ती कशी वागतीये बोलतीये ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं त्यांचं, नॉट ॲट अ डीपर लेवल, टू कीप कंपोज आउटर ब्युटी आणि इनर ब्युटी. सो अंडरस्टँडिंग दॅट इज अ व्हेरी हेवी थिंग आय फील. बरोबर, अगदी. बरं, पुढचा प्रश्न आहे की रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स घेणं. असं म्हणतात की जे मेन आहेत ते रिलेशनशिप टिकवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतात आणि बॉय खूप इझिली त्या रिलेशनशिपवर गिव्हअप करतात. इज इट ट्रू? मेन एफर्ट्स घेतात हा मुद्दा जितका खरा आहे तरी राईट एफर्ट्स घेणंही फार गरजेचं आहे. ओके. सो कारण तुम्ही जर कसं आहे, आय लव्ह यू हे टर्म आहे ना, इट्स अ व्हेरी सेल्फिश टर्म असं मला वाटतं. ओके. आय लव्ह यू मध्ये मी प्रेम करतोय, राईट, त्याच्यामध्ये मी महत्वाचा आहे. इट्स नॉट इम्पॉर्टंट इन द रिलेशन द वे यू आर लव्हिंग युअर पार्टनर or your wife. It's important what she wants in this relationship and you are loving exactly the way she wants you to love him. Boom, perfect. Correct. When you are understanding her language and trying to learn that and loving her the way she wants in this relationship, तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमचा मॅनलीहूड दाखवताय. करेक्ट. आणि खरंच एफर्ट्स घेताय. ऍक्च्युली एफर्ट्स घेताय. कारण ब्लेम करणं तर खूप सोपं आहे ना. मी तर इतकं सगळं करतो तुझ्यासाठी, गिफ्ट देतो तुला, आत्ता ट्रिप केली आपण, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, माझे आई वडील तुझेच आई वडील आहेत यार, मान. असं मानून ती कशी मानेल? इट्स सच अ न्यू रिलेशनशिप. यू नीड टू गिव्ह दॅट कम्फर्ट, क्रिएट दॅट कम्फर्ट. आणि आईबाबांना थोडंसं साईडला ठेवायची गरज आहे की आत्ता मी डील करतोय, कारण आत्ता माझ्यासाठी हे नातं बांधणं फार महत्वाचं आहे. सो मला सपोर्ट हवा आहे तुमच्याकडनं, ना की तानेबाजी. बरोबर. दॅट इज मॅन. अग्री, अग्री. अगेन रिस्पेक्ट रिलेशनशिपमध्ये खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा असं होतं की आपला पार्टनर चार चौघांमध्ये आपण आहोत तर काहीतरी खूप लहान लहान गोष्टी असतात की ही बाबा हिला काही कळतच नाही किंवा ही वेडी आहे, अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी बोलल्या जातात ज्या नंतर खूप हर्ट होतात. मला असं वाटतं रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? सो जसं आपण म्हणतोय की त्याला रिस्पेक्ट महत्वाचा आहे, तर रिस्पेक्ट महत्वाचा आहे. हा रिस्पेक्ट तुमच्या जेस्चर्समधून दिसणार आहे, तुमच्या आय वुड से वागण्यातनं नुसत्या नाही तर तुम्ही कसं ट्रीट करताय ह्याच्यातनं दिसणार आहे, राईट. तुमच्या बोलण्यातनं पण दिसणार आहे. आणि तिथे बरेच मॅन मार खातात बिचारे. वाय? बिकॉज दे फील की मी इतकं सगळं करतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, तिला कळतच नाही. वन फाईन डे शी कम्स, शी पिक्स हर बॅग अँड शी गोज ॲट अ पेरेंट्स प्लेस किंवा ती घर सोडून निघून जाते. मग तो कन्फ्यूज होतो, अरे मी इतकं खरं प्रेम करतो तिच्यावरती, मग एवढं खरं प्रेम करून सुद्धा हिला कसं कळलं नाही की का गेली. आणि त्यातही मूल झालं असेल, 3 महिन्याचं असो, 1 महिन्याचं असो की 7 महिन्याचं असो, ते मूल घेऊन ती जाते, तेव्हा इट्स लाईक अ सडन शॉक फॉर हिम की असं कसं करू शकते ती मॅम. शी वॉज वेटिंग because she was expecting something from you. Correct. And you just let the time go. Correct. Because you loved according to your language की वस्तूंमधनं, गिफ्टिंगमधनं, इट इज युअर लँग्वेज, राईट. की तुला पर्सनल टच आवडतो, तुला गिफ्ट आवडतं, इट्स अ लव्ह लँग्वेज. तर ह्या पद्धतीने किंवा तू जर प्रॅक्टिकल असशील तर तू ह्या पद्धतीमधनं तिच्यावर प्रेम केलंस, पण तिला तर फक्त शब्दांची भूक आहे ना राजा. द वे यू टॉक मॅटर्स द मोस्ट. What you talk, what to talk rather, and what not to talk, how to talk, how not to talk, and when to talk, when not to talk, that is, it's really very important. कारण तुम्ही अननोईंगली आई वडिलांच्या समोर तिला जर काही बोलून गेलात तर ती तर शब्दांची पकडापकडी खेळतीये. बरोबर. कारण ती इमोशनल आहे. सो इमोशनल पार्टनर वर्ड्सवरती फोकस करतो, प्रॅक्टिकल पार्टनर ॲक्शनवरती फोकस करतो. जर तुम्ही मॅन आहात तर तुम्ही पहिली तिची भाषा शिकाल आणि शब्दांवरती ग्रिप घ्याल. दॅट इज हाऊ इट विल वर्क. दॅट इज हाऊ यू विल बिल्ड अ कनेक्शन. एक केस सांगू का? हां, सांगा ना पटकन. हो हो. फोन आला मला, मॅडम असं असं मी कन्सल्टेशन बुक केलेलं आहे म्हणून. आय सेड ओके फाईन. कन्सल्टेशनमध्ये तासाभरात कळलं की त्याच्या वाईफ नी म्हणजे 1 महिन्याचं मूल त्यांना जस्ट झालेलं होतं आणि ती शी अटेम्प्टेड टू कमिट सुसाईड. आता कसं काय, त्याला एकदम चक्रावला ना तो
त्यांनी गुगल सर्च केलं जे काही आहे, लीना परांजपे, माझं कन्सल्टेशन पण बुक केलं. कन्सल्टेशनमध्ये बोलताना कळलं की हे असं असं आहे आणि ही वॉज मिसिंग मेनी पॉईंट्स. ओके. He was missing few points, but he's a man because he actually took the efforts to search and he took the action also. He was a fast action taker. जेव्हा कन्सल्टेशन मध्ये या गोष्टी कळल्या आणि त्याला मी सांगितलं, त्याला सेशनची गरज पण नाही लागली. इतका तो अवेअर होता आणि इतका छान आपण लर्नर म्हणू ना तसा होता. यू वॉन्ट बिलीव्ह, बरोबर मला 1-2 आठवड्यांनी ते 3रा आठवडा चालू झालेला, म्हणजे बुधवार मंगळवार बुधवार असेल, त्याच्या बायकोचा, ती बायको मला फोन करते आणि सांगते, मॅडम हा काउन्सिलिंगमध्ये बिलीव्ह नाही करत, पण त्यांनी तुमच्या कोचिंगमध्ये बिलीव्ह केलं, कन्सल्टेशन बुक केलं आणि समहाऊ तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या आणि त्या गोष्टींमध्ये त्यांनी इतकं मला म्हणजे सॅटिस्फाय केलं ना, म्हणजे शब्दांनी, मायेनी, प्रेमानी, की माझा तो थॉट पण निघून गेला. आम्ही ॲक्च्युली ट्रिप अरेंज करतोय आणि ही इज टेकिंग मी फॉर 7 to 8 days आउट ऑफ द सिटी. 1 महिन्याचं बाळ यार, आणि हार्डली 1.5 वर्ष ते 2 वर्ष झाली असतील लग्नाला. समहाव यु नो त्या पझल मधलं ते एक ब्लॉक लावण्याची गरज आहे की सगळं लाईफ चेंजिंग असेल. इट वॉज अ ब्रेक थ्रू फॉर हर and only consultation, but you need to put your efforts, you show the courage to go ahead with that. की काहीतरी चुकतंय तर मी बाबा ठीक केलं पाहिजे. That is manliness. Right. अग्री. बरं, हल्ली 20-22 वर्षांच्या मुलींचं थोडं प्रेमात पडणं आणि मग नंतर पळून जाणं, मग दोघंही फायनान्शियली स्टेबल नसतात आणि मग सैराट एक प्रकारे, की मग रिलेशनशिपमध्ये येणं, लग्न करणं, भाड्याच्या घरामध्ये राहणं, मग त्याच्यामध्ये फायनान्शियली स्टेबल नाही आहे तेवढ्यात 1 वर्षात मग मूल होणं आणि मग टॉक्झिक रिलेशनशिपला सुरुवात होणं. का करतात मुली असं? प्रेम, फक्त प्रेम, आणि त्या प्रेमाच्या आधी फक्त एक शब्द येईल, आंधळं प्रेम. करेक्ट, अगदी. बाकी दुसरं काही उत्तर नाहीये याला. माझं म्हणणं, एवढे स्मार्ट आहात, परत तोच मुद्दा येतो, हा स्मार्टनेस जातो कुठे मग पर्सनल रिलेशनशिप मध्ये? काय एवढे डम बसता तुम्ही, असे मूर्खासारखे का वागता? जस्ट बिकम वाईज इनफ, अलर्ट युअर सेल्फ, पिंच करा स्वतःला आणि बघा की खरोखर हे प्रेम आहे का हॅल्युसिनेशन आहे, खरोखर हे प्रेम आहे का ही मृगजळ आहे, हे सगळं खरंच रियालिटीमध्ये आपण करू शकतोय का? हा, करू शकतोय. तर ते करण्याची पहिल्या आधी ते अर्न करा, राईट, इंट्रोस्पेक्ट करा आणि त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही जा ना. मी याच्यात कुठेही म्हणत नाही की पेरेंट्सना नको म्हणा किंवा त्यांना कन्व्हिन्स करूनही ते नाही झाले तर तुम्ही स्टेप नका घेऊ म्हणून. तुम्ही जा 2 जण पुढे, पण ते सजगतेने हँड इन हँड जा. भावनेच्या भरात गेलेली कुठलीही गोष्ट ही तुम्हाला तोडघशी पाडते, फायर करतेच. करेक्ट, अग्री. बरं, जेनेलिया डिसूजा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाली होती की वेन यू गेट मॅरिड त्याच्यानंतर लव्ह अँड ऑल टेक बॅक सीट आणि तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती म्हणजे पार्टनर. यू नीड अ पार्टनर. पार्टनर म्हणजे नेमकं काय? टीमवर्क. ओके. पार्टनर मीन्स अ कम्पॅटेबल पर्सन वेअर यू नीड टू ग्रो दॅट कम्पॅटेबिलिटी. अशी काही एका दिवसात नाही मिळत, किंवा तो पार्टनर रेडीमेड नसतो. रेडीमेड पार्टनर कधीच नसतो. तुमचा परफेक्ट पार्टनर इज आउटडेटेड. प्लीज, परफेक्शन इटसेल्फ इज आउटडेटेड. आज मी पण परफेक्ट नाहीये, राईट. इवन दो आय एम कोचिंग यू, आय एम नॉट अ परफेक्ट ह्युमन बीइंग. आय मेक मिस्टेक्स, बट आय टेक केअर आय डू नॉट रिपीट द सेम मिस्टेक, राईट. सो इम्परफेक्शन इटसेल्फ इज अ ब्युटी. पण ते ऍडमिट करायचं निदान करेज तर पाहिजे. सो जेव्हा तुम्ही म्हणताय की त्यामध्ये तुमची पार्टनरशिप आहे, तेव्हा तुझं माझं, आय मीन तू मी करण्यापेक्षा तुझं ते माझं आणि माझं ते पण माझं नाही तर माझं पण तुझं, हे आलं तेव्हा त्याच्यातनं कुठेतरी एनर्जी सिंक होईल. यू विल बी इन अ हार्मनी अँड यू विल स्टार्ट मुव्हिंग पॅरलली. पॅरलल इज पार्टनरशिप. एकत्र हातात हात असेल पण चालाल मात्र पॅरलल, कारण स्वतःचं विश्व आहे. त्या विश्वाला स्वतः हरवू नका. आधी इन ॲडव्हान्स तुम्ही काय करता, पटकन रिलेशनशिप म्हणून तुम्ही एक दोघांना इतकं ट्रान्सपरंट राहता किंवा एखादा पार्टनर इतका ओव्हर ट्रान्सपरंट राहतो, सगळं सांगून टाकतो, आणि दुसरा पार्टनर तेवढा जर इन्व्हॉल्व नसेल तर ते एक्सपेक्टेशन असतात की त्याने इन्व्हॉल्व. एक्झॅक्टली, आणि त्या पुऱ्या नाही होत. म्हणजे इदर यू बिकम सबमिसिव्ह इनिशियली ऑर यू बिकम अग्रेसिव्ह, आणि मग ती चंडिका देवी वगैरे त्यांना ती बेअरच होत नाही कुठल्याही गोष्टीला. That is how it is, because you are confusing them actually. So step by step जाणं गरजेचं आहे. म्हणून ही पार्टनरशिप आहे, पॅरलल जायचंय आणि नंतर मग एका बिंदूला जाऊन मिळायचंय. दॅट इज वर्क. इट्स अ प्रोसेस.
अग्री. बरं, रिलेशनशिपमध्ये ग्रँटेड घेणं, एक एक्झाम्पल देते की महिलांना मोस्टली ना असं वाटतं की आय कॅन हील अ ब्रोकन मॅन, म्हणजे इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू हील अ ब्रोकन मॅन, विच इज नॉट रॉंग, म्हणजे पूर्णपणे. पण कधी कधी काय होतं ना की महिला मोस्टली आई होण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात आणि मग त्या एवढ्या गिविंग होतात त्या रिलेशनशिपमध्ये की समोरचा पार्टनर मग त्यांना ग्रँटेड घ्यायला सुरुवात करतो. मग त्यांनी एवढं गिविंग असावं का, की त्यांनी काही बाउंड्रीज आधी सेट कराव्यात आणि मग तसं वर्कआउट करावं? नक्कीच बाउंड्री सेट करावे. कारण ही चूक आहे ना, जेव्हा तुम्ही म्हणता कितीतरी कॉल्स असे येतात, क्लॅरिटी कॉल्सवरती बोलतात लोक, बायका बोलतात म्हणजे बऱ्यापैकी, आणि माझा 80-90% माझे जे क्लायंट्स आहेत त्यातले त्या बायका आहेत. त्याच्यामुळे दे आस्किंग फॉर द हेल्प लाईक मेनली. तर त्या असं म्हणतात की माझा नवरा असा गृहीत धरतो किंवा माझा पार्टनर मला गृहीत धरतो, तो मला रिस्पेक्ट व्हॅल्यू देत नाही. मी म्हणते चूक कोणाची? यू अलाउड हिम ना, यू अलाउड हिम टू टेक यू फॉर ग्रांटेड, राईट? करेक्ट. तुम्ही त्याला कुठेतरी थांबवलं नाहीत म्हणून तो तुम्हाला कन्सिडर करतोय. बरोबर. हिला चालतं, हे केलं तरी चालतं. ह्यांनी नुसतं वुमेन एम्पॉवरमेंट किंवा आय वुड से त्याचे झेंडे घेऊन नाही ना तुम्हाला होणार आहे काही, ते सोल्युशनच नाही मिळणार आहे. यू फील मी स्मोक करते त्याच्याप्रमाणे म्हणजे मी एम्पॉवर्ड आहे, असं नाही आहे ना. करेक्ट. You need to start actually training your partner how you want to be treated. Simple. बरोबर. Have you trained him? If you haven't, then it is your fault first की तू त्याला जास्त अलाउ केलंस, तुझ्या मर्यादेच्या पण आतमध्ये यायला, आणि मग तू त्याच्यावर कंप्लेंट करशील नाही. जस्ट ट्राय टू फिक्स इट इमिजिएटली. आणि त्याकरता काय करायचं आहे, टू स्टार्ट टेकिंग द स्टेप्स, इनिशिएटिव्स. सेट युअर बाउंड्रीज फर्स्ट. त्या कम्युनिकेट करा, त्याला सांगा की मी हे अप्रिशिएट करेन जर का तुम्हाला सपोर्ट केला असतं. आणि इफ ही इज युअर पार्टनर, अ ट्रू पार्टनर, ही विल डेफिनेटली कोऑपरेट. येस. अग्री. बरं, लास्ट प्रश्न आहे की वेन यू नो की यू हॅव द राईट पर्सन विथ यू, तेव्हा त्याला कसं ट्रीट करावं? जेव्हा तुम्हाला कळतंय की तुमच्यासोबत जी आता व्यक्ती आहे ही इज द राईट मॅन फॉर मी, त्यानंतर मी त्या व्यक्तीला कसं ट्रीट केलं पाहिजे? राईट मॅन आहे हे तुम्हाला कळतंय तर गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्ये राहा. त्यामध्ये नात्यामध्ये व्यवहार नका आणू, पण इंटरडिपेंडन्स आणा. मी तुझ्यावरती इमोशनली डिपेंडेंट आहे इज नॉट युअर वीकनेस, बट आय विल मेक शुअर यू विल ऑल्सो बी डिपेंडेंट ऑन मी. दॅट इज स्मार्टनेस विच इज मिसिंग. करेक्ट. सो जस्ट बी इंटरडिपेंडेंट. मला तुझ्या कुशीत आल्याशिवाय झोप नाही लागत, हे सुख आहे माहितीये का. इथे नका एम्पॉवरमेंट आणू, दॅट्स अ रॉंग टर्मिनॉलॉजी. यू आर टेकिंग युअर एम्पॉवरमेंट वन. आणि पुरुष माहितीये का कधी असे एम्पॉवरमेंटचे झेंडे घेऊन नाही चालत आहेत, कारण त्यांना गरज नाही वाटत आहे. दे हॅव ॲग्रीड, ॲक्सेप्टेड दॅट विमेन स्पीशीज दे आर ऑलरेडी पॉवरफुल वन. बरोबर. आपल्याला एवढं सगळं करायची, एवढी मेहनत घ्यायची गरज नाही आहे, बिकॉज वी हॅव दी स्ट्रेंथ. पण ती स्ट्रेंथ कशी युटिलाइज करायची हे आपल्याला माहिती नाही आहे कदाचित, आणि म्हणून आपण त्याला डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने घेऊन आपली पर्स पकडणं म्हणजे एम्पॉवरमेंट नाही आहे ना. पुरुषांनी किचनमध्ये फक्त जेवण करणं म्हणजे एम्पॉवरमेंट नाही आहे ना. नावडेज आय सी दॅट मेन आर, त्यांना असं वाटतंय की इतक्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे मी सपोर्ट करतोय तिला असं, आणि हे सोसायटीला पण असं दिसतंय. पण दॅट इज नॉट रिअल पार्टनरशिप. त्या तो ॲक्च्युली स्वतःला सप्रेस करून हे करत असेल तर इट इज ऑफ नो यूज. सो स्टार्ट मेकिंग अ कनेक्शन फर्स्ट. एकमेकांशिवाय झोप न लागणं हे सुख आहे. हा इंडिपेंडन्स इथे नका आणू, तो कधीच कामी येणार, कधीच नाही. सो एक्सेप्ट फायनान्शियल इंडिपेंडन्स, इट्स ओनली इंटरडिपेंडन्स, ओनली. बरं, लास्ट तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल शेवटचा? आय शुड से दॅट सगळंच काही छान असतं असं नाही. दॅट डझंट मेक अ पर्सन बॅड और यू शुड फील बॅड अबाउट इट. हॅपीली एव्हर आफ्टर इज नॉट अ फेअरी टेल. इट्स अ चॉईस अँड आय हेल्प यू स्टिक टू युअर चॉईस. सो बी कमिटेड. दॅट्स व्हॉट आय कॅन से. ओके. थँक्यू सो मच मॅम. खूप क्लिअरन्स आम्हाला एक प्रकारे आली असं म्हणायला हरकत नाही. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला पॉडकास्ट पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा, आणि पाहत राहा लोकमत सखी.